विश्लेषण सांगते की ऑलमोस्ट आज लिहून ठेवा तुम्ही हवंच तर, ऑलमोस्ट जिल्हा परिषदच्या समायोजनानंतर आणि रोस्टर प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर आणि बदली झाल्यानंतर सुद्धा जिल्हा परिषदच्या 5 ते 6 हजार जागा येणार आहेत. जर याच्यात तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ऑलमोस्ट आपल्याला 5 ते 6 हजार जागा जिल्हा परिषदच्या येणार आहेत. त्यामध्ये ह्या 5-6 हजार जागा लमसंगच सांगते, लमसंग सांगते, ॲटलिस्ट 6,000 प्लस असतील किंवा 5,000 प्लस असतील, बट 6,000च्या आतबाहेर आपल्याला जिल्हा परिषदच्या निव्वळ जिल्हा परिषदच्या जागा येणार आहेत. ठीक आहे. कशानंतर? रोस्टर तपासणी, बदली प्रक्रिया, समायोजन, याच्या सगळ्या प्रोसेस नंतर आपल्याला एवढ्या जागा येणार आहेत. ऑलमोस्ट खूप मोठी अशी 31 मे 2026 रोजी रिटायरमेंट आहे. त्याही जागा 2,500-3 हजार प्लस, ॲक्च्युअलमध्ये त्या जागा 4,500 प्लस आहे. परंतु लमसंगच बोलायचं ठरलं तर तुम्हाला सांगते की ऑलमोस्ट त्या जागा 3,000 येणार आहेत. तशा पकडून चला 4-4.5 हजार, बट ह्या जागा 3-3.5 हजार येणार आहे. म्हणजे हा आकडा 9 ते 10 हजाराच्या दरम्यान थांबतो. ठीक आहे. झाल्या जिल्हा परिषदच्या एवढ्या जागा. आठवतं का पेपरला एकदा बातमी आली होती की जिल्हा परिषद पहिल्या टप्प्यात 9,000 शिक्षक भरती करणार. तो हा ॲनालिसिस आहे त्याचं की परफेक्ट 9 ते 10 हजार जागा हा फक्त जिल्हा परिषदच्या आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता दुसरा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित खाजगी संस्था यांच्या जागांसंदर्भात. तर तुम्हाला आज मी लिहून देते की 2022 पेक्षा 2025च्या टेटमध्ये आपल्याला 100% या संस्थांच्या जागा जास्त येणार आहेत. त्याचं कारण सांगते. कारण संच मान्यतेसंदर्भात कोर्टचा निकाल हा सप्टेंबर 2025 मध्ये लागला. त्यामुळे बऱ्याच संस्थांची नावं ह्या केसेसमध्ये असल्यामुळे बऱ्याच संस्थांना काहीतरी होप होती, काहीतरी अपेक्षा होती की आपल्याला काहीतरी अधिकार राहील पोर्टलमधून शिक्षक भरती करण्याचा. परंतु या निकालाने या संस्थानिकांच्या संस्थाचालकांच्या विरोधात जो शासनाने निकाल दिलाय, कोर्टाने निकाल दिलाय की एकही जागा संस्थाचालक त्याच्या पद्धतीने भरू शकत नाही. प्रत्येक जागा ही पोर्टलमधूनच त्याला भरावी लागणार आहे. त्यामुळे बऱ्याच संस्थाचालकांचा हिरमोड झाला, नाराजगी झाली. परंतु आता त्यांच्यासमोर पर्याय देखील उरलेला नाही आहे. त्यांच्यासमोर आता एकच पर्याय म्हणजे पोर्टलला जागा देणे. त्यामुळे सगळीकडून अशी त्यांची म्हणजे किती पण त्यांनी जागा लपू देत, पण 80% प्लस जागा त्यांना देणंच आहे. म्हणून त्या जागा, भरपूर संस्था आहेत, जास्त जागा आहेत.